ओम हा फक्त एक शब्द नाहीये, हा आहे एक ध्वनी. अनेकदा याला श्रद्धेशी जोडलं जातं. पण आज आपण धर्म आणि अध्यात्म याच्या पलीकडे जाऊन एका वैज्ञानिक दृष्टिकोनातून या ध्वनीकडे पाहणार आहोत. ओम हे संपूर्ण आरोग्यासाठी एक प्रभावी साधन कसं ठरू शकतं, हेच आज आपण या माहितीच्या आधारे समजून घेणार आहोत. जरा विचार करा, आपल्या या धावपळीच्या आयुष्यातून रोज फक्त 5 मिनिटं काढायची, फक्त 5च. पण इतक्या कमी वेळात काय होणार आहे नाही का? या 5 मिनिटांमध्ये संपूर्ण आरोग्य साधता येतं. हो, आज आपण अशाच एका सोप्या क्रियेबद्दल बोलणार आहोत, जी कमीत कमी वेळेत अविश्वसनीय परिणाम देऊ शकते. चला तर मग या विषयाच्या मुळाशी जाऊया आणि ओम उच्चारणाला धार्मिकतेच्या पलीकडे जाऊन केवळ एक आरोग्यदायी सराव म्हणून पाहूया, जो कोणीही कुठेही करू शकतो. तर यामागे सायन्स काय आहे? याचं उत्तर एका शब्दात आहे, कंपन, म्हणजे व्हायब्रेशन. हे खूपच इंटरेस्टिंग आहे बघा. जेव्हा आपण ओमचा उच्चार करतो तेव्हा शरीरात एक विशिष्ट प्रकारचं व्हायब्रेशन तयार होतं आणि हेच व्हायब्रेशन आपल्या मेंदूपासून शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचून एक सकारात्मक बदल घडवून आणतं. ठीक आहे, मग हे फायदे मिळवण्यासाठी करायचं काय, याची पद्धत काय आहे? ती अतिशय सोपी आहे. चला, ती योग्य पद्धत कोणती आहे ते पटकन बघूया. सगळ्यात आधी काय करायचं तर एक शांत जागी आरामात बसायचं. मग डोळे बंद करून एक मोठा दीर्घ श्वास घ्या आणि आता श्वास हळूहळू बाहेर सोडताना ओमचा उच्चार सुरू करा. अ, उ आणि म या 3 आवाजांवर लक्ष द्या आणि शरीरात जे व्हायब्रेशन होते ना, ते अनुभवा. हेच व्हायब्रेशन या सगळ्या प्रक्रियेचं खरं रहस्य आहे. बरं, या 5 मिनिटांच्या सरावाचा सर्वात पहिला आणि थेट परिणाम कुठे दिसतो? तर तो म्हणजे मानसिक आरोग्यावर. आणि आपल्याला माहितीये, आजच्या जगात मनाला शांत ठेवणं हे किती मोठं आव्हान बनलं आहे. या उच्चारणामुळे काय होतं तर मनातील विचारांची गर्दी कमी होते. जणू काही आपलं मन स्वच्छ होतं. आपल्या भावनांवर, इमोशन्सवर एक प्रकारचं नियंत्रण येतं. कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी वाढते, जे प्रत्येकासाठी, अगदी विद्यार्थ्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच महत्त्वाचं आहे. आणि या सगळ्याचा परिणाम काय तर शारीरिक आणि मानसिक पातळीवर एक खोलवरचा आराम मिळतो. आता वळूया शारीरिक फायद्यांकडे. आणि हे खरंच आश्चर्यकारक आहे की केवळ एका ध्वनीच्या उच्चाराने शरीरावर इतके वेगवेगळे आणि सकारात्मक परिणाम कसे होऊ शकतात. यामागचं कारण पुन्हा तेच आहे, कंपन. हे व्हायब्रेशन शरीरातल्या प्रत्येक अवयवापर्यंत पोहोचतं आणि जणू काही आतूनच एक नॅचरल हीलिंग प्रोसेस सुरू करतं. उदाहरणार्थ, आपण जेव्हा ओम म्हणतो तेव्हा गळ्यात जे व्हायब्रेशन होतं ना, त्याचा थेट थायरॉइड ग्रंथीवर पॉझिटिव्ह परिणाम होतो. हृदयाचं आरोग्य सुधारतं, ब्लड फ्लो सुरळीत होतो. एवढंच नाही तर डायजेशन सुधारतं आणि फुफ्फुसांची काम करण्याची क्षमताही वाढते. आणि याच्या व्यतिरिक्त स्ट्रेस कमी झाल्यामुळे शरीरातले टॉक्झिन्स बाहेर पडायला मदत होते. दिवसाचा सगळा थकवा नाहीसा होतो आणि एक नवी एनर्जी मिळते. ज्यांना झोपेची समस्या आहे ती दूर होण्यासही मदत होते. आणि हे व्हायब्रेशन पाठीच्या कण्याला सुद्धा बळकटी देतं. म्हणजे कितीतरी फायदे आहेत. तर मग ह्या सगळ्या माहितीमधून आपण कोणते महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायला हवेत? चला, त्यावर एक नजर टाकूया. बघा, ही ओम उच्चारणाची सोपी क्रिया. वेळ किती तर दिवसाची फक्त 5 मिनिटं. आणि त्या बदल्यात काय मिळतंय तर संपूर्ण मानसिक आणि शारीरिक आरोग्य. म्हणजे गुंतवणूक कमी आणि परतावा प्रचंड, नाही का? आणि हे वाक्य किती अचूक आहे बघा. थकवा मिटवण्यासाठी याहून दुसरा चांगला उपाय नाही. दिवसभराच्या धावपळीनंतर येणारा थकवा घालवण्यासाठी यापेक्षा सोपा आणि प्रभावी उपाय खराच दुसरा नसेल. ही फक्त एक क्रिया नाहीये, तर स्वतःला पुन्हा चार्ज करण्याची एक संधी आहे. तर मग आता शेवटचा प्रश्न हा आहे की आपल्या दिवसातले केवळ 5 मिनिटं म्हणजे फक्त 300 सेकंद या सकारात्मक बदलासाठी देणं शक्य आहे का? यावर प्रत्येकाने विचार नक्की करायला हवा.